नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। दत्त जयंती जवळ आलेली आहे। जवळ म्हणजे 14 डिसेंबर 2024 वार शनिवार ह्या दिवशी दत्त जयंती साजरी करायची आहे। तर दत्त जयंती कशी साजरी करायचं ह्याबद्दल मी बोलणार आहे। दत्त जयंती हा सण मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो। याला दत्तात्रेय जयंती असेही म्हणतात। या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला होता। ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्रित रूप असलेले देवता दत्तात्रेय यांचा जन्मदिवस या दिवशी साजरा करतात। सत्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरु मानले जातात। दत्ताची उपासना करण्याचे 3 प्रकार सांगण्यात येतात। गुरुमंत्राचा अथवा गायत्री मंत्राचं स्मरण किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून ही उपासना केली जाते। तर दत्त जयंती कशी साजरी करावी, काय करावं दत्त जयंतीला, म्हणजे त्या दिवशी आपण उपवास करावा की नाही, किंवा घरामध्ये दत्तांची सेवा दिवसभरात काय काय करता येईल। तर दत्त जयंती पूजा विधी म्हणजे कशी पूजा मांडावी। एक चौरंग घ्या, चौरंगावर लाल कपडा टाका, त्यानंतर दत्तांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते ठेवा। मग त्यानंतर दत्ताचं आवाहन करा आणि एक तांब्या भरून पाणी ठेवा जवळ। उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षदा घेऊन हा मंत्र म्हणा। ओम से श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्ता परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यर्थे जपि विनियोग। ओम से श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यर्थे जपि विनियोग। त्यानंतर फूल आणि अक्षदा अर्पण करून ह्या मंत्राचा उच्चारण करा। जटाधरम पांडुरंगम शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भज। जटाधरं पांडुरंगम शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भज। दत्तांची पूजा धूप, दीप व आरती करावी। मग ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्रानं 1 माळ जप करावं। या दिवशी दत्तगुरूंना सुंठवड्याचा प्रसाद दाखवून सगळ्या भक्तांमध्ये वाटप करावा। दत्ताला पिवळे फूल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी। या दिवशी अवधूत गीता पाठ केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अशा प्रकारे दत्त जयंती दिवशी तुम्ही सेवा करू शकता। जास्त काही अवघड सेवा नाही, एकदम सोपी सेवा आहे। आपण थोडा वेळ काढून करू शकतो। त्या दिवसातला थोडाही वेळ जरी तुम्ही त्या सेवेसाठी दिलात तर त्याचं फळ तुम्हाला दत्तगुरु देणार आहेत। हा व्हिडिओ इथंच थांबवते। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।